आमच्या शेतात आणि आमची ही करून तर हा माझा भाऊ कुठं चालला ते दिसतंय ते आमच्या घराचा परिसर आहे दिसतंय का तर ह्या रोडची हालत जास्तच खराब झालेली शेते ते आमचं खालचं शेत आहे आता आम्ही शेती घेतलेली आहे नवीन इथं जरा डेव्हलपमेंट चालू आहे गेटचं काम आणि हे आमचं सगळ्यात जुनं शेत आहे इथं काही नाही तुला नाही घेतलं मी तर ही आमची गँग आहे शेतात आलेली इकडं आपण आलोय आंबे बघायला आमच्या झाडाला खूप सारे आंबे हे बघा नारळाच्या झाडाला किती सारे नारळ आले आमच्यापेक्षा आमच्या झाडाचे नारळ बाकीच्यांनी जास्त खाल्ले असते हे बघा आमच्या झाडाला किती आंबे आलेत छोट्या छोट्या कैऱ्या मग छोटेच पाहिजेत आपल्याला त्यांनी बघा किती मोठा आंबा तोडलाय या माझ्या बहिणीने बघा किती मोठा आंबा तोडला सापडला सीझनचा झाडाचा पहिला आंबा मस्त ही बघा कुठं चढलाय माझा भाऊ हे बघा आमच्या मम्मीने बघा किती मोठा आंबा तोडलाय ह्याच्यासाठी आलेले आहेत फक्त ह्याच्यासाठी आंबेच राहिले नाहीत आता संपले सगळे तुला मेंबर उड्या मारून पेरू तुटताय आमच्या झाडाला खूप सारे पेरू आलेले आहेत मम्मी बघा काय ग किती दिवसातून शेताला पाय लागले तुझे झाडावर काय म्हणणं आहे तुझं किती दिवसात ना आली तू शेतात दररोज येते शाळेत जाते आता फक्त आंब्यासाठी आंबे आवडतात हे सगळं दिसतंय ते आमचं शेत आहे आणि आमची गँग मागं पेरू तोडते आमच्या झाडाचं ताजं पेरू गँग परत निघाली आहे दुसऱ्या शेतात जायला पण पेरू खात जाऊयात दुसऱ्या शेत आमचं दुसरं शेत ना पठारावर आहे तिथं खूप छान वाटतं पेरू खाते बघा झाडाचा तोडून पेरू पण खूप गोड आहेत बिचारी बहीण तिला पेरू मिळाला नाही का खायला धर बिचारी खा माझा बिचारी बहीण कच्चा पेरूच छान लागतो आम्ही लहानपणी या शेतात यायचो झाडं लावायला कुठून यायचं 1 किलोमीटर 2 किलोमीटर सायकलीवर यायचो तेव्हा खूप मजा यायची रोडला झाडं लागायची ना तिथले आम्ही चिंचा बोरं ही सगळे तोडत येतो आता आमची झाडं मोठी झाली आहेत तर आमच्या झाडाचं पेरू वगैरे तोडायला सगळे येतात बदला लेते हे सब बदला ही दिसते का चोरटी गँग बघा वहिनी तुम्ही कधी किती दिवसातून आलाय शेतात आता खूप दिवसातून 1-2 महिना तांदूळाची भाजी काढते
तू काढायचं नेहमी व्हिडिओ दिसणारी शाळा. ही आमची दुसरी गाडी बघा, मागण्याची 4 व्हीलर. घरी आल्यावर आनंदाची मज्जा करावी. आणि हे आमचं शेत आलेलं आहे. शेतातलं मस्ती मोठं झालं आमच्या. कसलं एक नंबर वातावरण आहे. असं वाटतं इथं पाऊस पडलाय का रे? पाऊसच पडलाय इथे. गावात नाही पडलं. लोकांचे बघा कसं काम चालले सगळ्यांचे. लक्ष्मी ची लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी. हा मी नवीन घोडा घेतला. तिचं नाव काय? चिमे. चिमी नाव आहे त्याचं. चिमी चिमे. हा कोण आहे? कोण आहेस तू? ए नाव काय? सिंगम आहे आमचा हा. सिंगम. दुसरा बाजीराव सिंगम आला. ये माऊ. माऊ. हो मग बाबडी ये. ए माऊडू. माऊडू काय आहे ना? तुझं नाव काय आबू? चिमा होय. किती रुपयाला घेतली? मारून झाल्यानंतर वरच्या रांडाला मारायला. अजून हे बघा आमच्या झाडाच्या आवळे एक नंबर टेस्टला. मिठे काय म्हणलं? काय काय भूक लागली होय तुला? आवळा आहे माझ्याकडं, देऊ का? ए कापड काय खातेस? झाडाचे किती सारे आवळे निघाले. पहिला आंबा तर मी विकतचा खा, आम्ही घरचा खातो. काय मस्त गोड, एवढा गोड आंबा आहे ना. तुला माहिती आहे केशर चांगला लागतो आंबा. काय ग झोपली बाय म्याऊ. बोनी गुढी उभारलेली. आबू कशाची उभारली गुढी? साधी गुढी पण सुंदर गुढी. बघा बायका आमच्या शेवगा तोडतायत. टीचर्स. बघा आमची जगदाळे गँग. हे बघा आमचं सफरचंदाचं झाड. कुठे आहे आमचं सफरचंदाचं झाड? आम्ही सफरचंदाचं झाड लावलंय रानात आणि त्याला फुलं आलेत. इथं आहे ना आम्ही, हे दिसतंय ना, तर इथं आम्ही आमच्या शेतातून टॉवर जातोय. त्यामुळे त्यांनी आमच्या शेताचा एवढा सारा पार्ट घेतलाय विकत. टॉवर जातोय म्हणजे कशाचा जातोय? लाईटचा. त्याचंच काम चालू आहे सध्यात इथं. ये देख लो भाई कितना बड़ा गड्ढा है. तर आमची सगळी गँग चालली आहे आता शेताच्या दुसऱ्या टोकावर.
एवढं चाललं तरी दम लागतोय. चालायची सवय नाही राहिल्यात. झाड वाचवण्याचा प्रयत्न. कामगार आहेत, जिथं कामगार आहेत ना त्यांची छोटीशी घर आहे बघा, किती छान झोपडी बांधली. ह्या मॅडमचं काय चाललंय? दोन सिंगम सिंगम ओ सुपरवायझर सुपरवायझर इकडे बघा, इकडे बघा. आमचे सुपरवायझर आमच्या सोबत बघा पुढे आम्हाला बघून घाबरून पळून जातोय. आमचा रुबाबदार कोंबडा आमच्या जनाताई शेंगा बाजारात 80 रुपये. आणि आपण किती रुपयाच्या घेतल्यात? 0 रुपयाचे. हे बघा आमचे मेंबर कुठं पोचले. आम्हाला इथपर्यंत चालत जायचंय. हे बघा आमची नवीन शेती, आमची नवीन शेती. सुंदर सनसेट घे ना. कशाला काही पण करावं जायचं तर काहीतरी घ्यायचं. तो काम शेवटचा दिसतो कसं. फिरतंय का? आता हे तर फक्त आणायची राहिली, हे तर आणायची आता वर माळापर्यंत पाण्याची टाकी बांधायची. त्या टाकीतून असं पाणी काढून द्यायचं झाडांना. त्याला टाटा बाय बाय करायची वेळ आली. गँग चालली आमची. जा तेच की शेताला टाटा बाय बाय करायची वेळ आली. त्याला शेताला टाटा बाय बाय करायची वेळ आली. इकडून जाणार आहे मी चालत चालत. चालत्या थांब. इकडं उतरून जायचंय आम्हाला एवढं. फायनली आम्ही चाललो आहोत आमच्या घरी. शेताला बाय बाय करायची वेळ झाली. चलो बुब्बू बाय बाय.